एक्सेल बद्दल सुरुवातीला बऱ्याच जणांना भीती वाटते, पण एक्सेल सारखा सोपा भाग कोणताच नाहीये. ठीक आहे, एकदा का तुम्हाला एक्सेल मध्ये आवड निर्माण झाली तर तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सेल मध्ये काम कराल. चला तर सुरुवात करूया. आपल्याला WPS ऑफिस मध्ये जायचं आहे. WPS ऑफिसला गेल्याच्या नंतर इथे ऍड वगैरे आली तर ती ऍड क्लोज करायची. इथे कंटिन्यू टू ऍप. ओके, आता या ठिकाणी बघा आपल्याला क्रिएट मध्ये जायचं आहे. क्रिएट. ठीक आहे, क्रिएट मध्ये आपल्याला एक्सेलएस, बऱ्याच जणांचं तिथे स्प्रेडशीट नाव पण असू शकतो, तिथं एक्सेल नाव सुद्धा असू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारची नावं तुमची त्या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे, तर आपण एक्सेलएस मध्ये जाणार आहोत आणि एक छोटी बेसिक सीट बनवणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिसला देणार. ओके, तर आपल्याला एक्सेलएस ला जायचंय किंवा स्प्रेडशीट नाव असेल. ग्रीन कलर लक्षात ठेवा. डॉक्युमेंटचा ब्ल्यू कलर, पीपीटीचा ऑरेंज कलर आणि एक्सेलचा ग्रीन कलर आणि पीडीएफचा रेड कलर, हे चार रंग कायम कुठेही गेलात, कॉम्प्युटरला जरी गेलात तरी सेम कलर असतो. ठीक आहे, हा कलर सगळीकडे सेम. तर या एक्सेलएस ला जायचंय आपल्याला, एक्सेलला. ओके, तिथे गेल्याच्या नंतर डॉक्युमेंट सारखंच इथे ब्लँक, हे तुम्हाला माहितच आहे. ओके, आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला खूप बॉक्स दिसतायत, बरोबर. छोटे 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 इथे भरपूर बॉक्स दिसत आहेत. तर याची बेसिक माहिती फक्त थोडी समजून घ्या, नंतर आपण सीट बनवू. तर तुम्हाला इथे वर अल्फाबेट दिसत आहे बघा, ABCD, यांना कॉलम म्हणतात. ठीक आहे, तुम्ही इकडे किती जा, अनलिमिटेड कॉलम असतात. ते शीट एवढी मोठी असते ना की तुम्ही किती मोठं लिहिलं तरी ही सीट न संपणारी अशी सीट आहे. ठीक आहे, पहिले ABCD A to Z झालं की मग AABACADAE अशी सुरू होतंय. मग ए संपलं की BABBBBCBD असं सुरू होते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे अनलिमिटेड कॉलम असतात. एका शीट मध्ये अनलिमिटेड कॉलम असतात. त्याच्यानंतर इकडच्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर इकडे नंबर आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. तरी तुम्ही खाली किती या, हे खूप आहेत नंबर बघा. असे आडवं मी इथे नंबरला क्लिक केलं की आडवी सिलेक्ट होते बघा, ही लाईन. याला म्हणतात रो. आडवे जे असतात ना त्यांना म्हणतात रो, उभे असतात ते कॉलम. ओके, आणि इथे जिथे जिथे मी क्लिक करतोय तिथे एक बॉक्स तयार होतोय बघा ग्रीन कलरचा, त्याला म्हणतात सेल. त्याला म्हणतात सेल. ठीक आहे, मग आता कॉलमला नाव आहे, रो ला नाव आहे, मग सेलला नाव नाही का? बरोबर की नाही? सेलला नाव नाही का? तर सेलला सुद्धा नाव आहे. ओके, तर सेलचं नाव, आता समजा या सेलचं नाव काय आहे तर B10. ओके, या सेलचं नाव काय आहे B10. ओके, नंतर या सेलचं नाव काय आहे हा यस C15. बघा, आता या सेलचं नाव बघा ए आणि हा 10, A10. या सेलचं नाव A10. आता इथे क्लिक केलं समजा तर काय आहे I8. या सेलचं नाव काय आहे I8. ठीक आहे, तर याच्यामध्ये तीन गोष्टी या समजून घ्यायच्या आहेत. उभे असतात ते कॉलम, आडवे असतात ते रो, आणि मध्ये असतो तो बॉक्स, त्याला म्हणतात सेल. त्याला म्हणतात, त्याला सेल म्हणतात. ओके, हे कळलं तुम्हाला? हे होतं बेसिक. आता आपण थोडस, आता आपण एक सीट बनवूया. आता काय करूया आपण, एक छानशी सीट बनवूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ओके, इथे मी बॅक येतो आणि पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये एक याचं नाव सांगा बरं मला, सेलचं नाव. हे हा सेल कोणता आहे? A1. यस, आपल्याला इथून सुरुवात काम करायचे. ठीक आहे, A1 हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक्सेल मध्ये काम करत असताना A1 पासूनच तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे, A1 सोडून तुम्हाला काम करायचं नाही, A1 पासूनच स्टार्ट करायचं आहे. ओके, चला सुरुवात करूया. एक सीट बनवूया आपण, छोटीशी बेसिक सीट बनवूया. ती तशी सीट तुम्हाला बनवायची आहे. आता याच्यामध्ये इथे मी बऱ्याच ठिकाणी क्लिक करतोय पण कीबोर्ड येत नाहीये.
तर कीबोर्ड कसा येतो इथं 3 प्रकारे कीबोर्ड येतो. एक तर डबल क्लिक करा, कीबोर्ड येऊन जातो. डबल क्लिक थोडं स्पीड मध्ये, या स्पीड मध्ये करायचंय. कट कट पटकन, नाही तर कट कट असं जर क्लिक करत गेला तर तो कीबोर्ड तो कधीच येतोय कट कट. असं जर क्लिक केलं कट कट 2 वेळा, ठीक आहे, या स्पीडला करायचं पटकन. ही झाली पहिली प्रोसेस. दुसरं आहे बघा, इथे खाली कीबोर्डचं चिन्ह आहे. इथे बघा हे खाली कीबोर्डचं चिन्ह आहे, माऊसच्या बरोबर खाली आहे बघा. त्याला क्लिक केलं तरी कीबोर्ड ओपन होतो. ही दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत आहे, इथे बॉक्सला क्लिक केलं, परत त्या बॉक्सला क्लिक करा, व्हाईट पट्टी येते, त्या व्हाईट पट्टीमध्ये एडिट बटन आहे, त्याला क्लिक केलं तरी कीबोर्ड येतो. ठीक आहे. आता इथे डबल क्लिक केलं. आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. इथे म्हणूया आपण विद्यार्थी माहिती. ओके, विद्यार्थी माहिती सन 2023-24. ठीक आहे, एकसारखं लिहित जायचं बरं का, नॉनस्टॉप. हे शीर्षक आहे, हे पहिलं शीर्षक आहे, त्याच्यामुळे A1 मध्ये नॉनस्टॉप लिहित जायचं. तिथे बॉक्स मध्ये बसणार नाही ते, त्याची काळजी करू नका. इथे खाली बघा, हे जेवढं लिहिलंय ना तेवढं पूर्ण लिहित जायचं नॉनस्टॉप आणि एंटर मारायचं. ठीक आहे, एंटर मारलं त्याच्यानंतर हे झालं पहिलं शीर्षक. किंवा तुम्ही बोटाने सुद्धा क्लिक करू शकता. लिहून झालं ना की इथे बोटाने सुद्धा क्लिक करू शकता. दुसरं शीर्षक, शाळेचे नाव. इथे डॅश, तुमच्या शाळेचं नाव लिहा. इथे जिल्हा परिषद सारखं लिहत जायचं. तिथे बॉक्स मध्ये बसत नाहीये तरी जाऊ द्या, सारखं लिहत, काही टेन्शन नाही घ्यायचं, ते बरोबर करता येते आपल्याला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुमच्या शाळेचं नाव जे नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी टाका. वाटल्यास तालुका वगैरे टाकायचं असेल तर तालुका सावनेर, जिल्हा नागपूर, केंद्राचं नाव वगैरे टाकू शकता. आणि इथे खाली खालच्या आता A3 ला क्लिक करायचं, किंवा तुम्ही एंटर बटन, कीबोर्डावर एंटर बटन असतो त्यालाही क्लिक करू शकता. ओके, आता A3 मध्ये लिहितो मी वर्ग शिक्षक नाव. ठीक आहे, वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक नाव वगैरे असं तुम्ही देऊ शकता. श्री प्रदीप रमनाथ पडवार. झाला, एंटर. आता हे झाले तुमचे 3 शीर्षक. हे काय झाले, तुमचे 3 शीर्षक झाले. ओके, आता हे 3 शीर्षक झाले. आता आपलं टेबल सुरू होणार आहे. आता आपलं टेबल सुरू होणार आहे. ओके, तर A4 मध्ये पहिला कॉलम काय असेल आपला, अनुक्रमांक अक्र. ठीक आहे, अक्र लिहून झालं. आता मला या पुढच्या मध्ये जायचंय, पुढच्या बॉक्स मध्ये. तर पुढच्या बॉक्स मध्ये जाण्यासाठी एकतर तुम्ही इथे बोटाने क्लिक करू शकता, किंवा या ठिकाणी टॅब बटन आहे, त्या टॅब बटनाने सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे, टॅब बटन दाबूया. हे बघा, अनुक्रमांक, या ठिकाणी टॅब बटन दाबलं. इथे आपण म्हणूया विद्यार्थी नाव, टॅब बटन. ठीक आहे, विद्यार्थी नाव झालं. त्याच्यानंतर आपण म्हणूया इयत्ता. तुम्ही बोटाने सरकवायचं हे सगळं इकडे तिकडे, किंवा तुम्ही टॅबने जरी सरकवलं ना तरी ती सीट अशी पुढे पुढे सरकत जाते. ह्या टॅब बटनाची सवय लावून घ्या तुम्ही. पुढे पुढे जाण्यासाठी टॅब बटन, मागे येण्यासाठी मात्र बोटाने तुम्ही मागे यावं लागेल. ठीक आहे, इयत्ता झालं. त्याच्यानंतर लिंग, टॅब, जन्मतारीख, टॅब. ठीक आहे, आईचे नाव. आता इथे थोडं जोडाक्षराचा प्रॉब्लेम होतो बरं का, जोडाक्षर जुळत नाही. ओके, इथे जोडाक्षर, हे बघा, हे जन्मतारीख अशा पद्धतीने आलं, येऊ द्या, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आईचे नाव झालं. त्याच्यानंतर आपण घेऊया समजा आधार क्रमांक. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टुडंट आयडी, स्टुडंट आयडी टॅब. ठीक आहे, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक, टॅब, आणि शेरा, शेवटचा कॉलम शेरा देऊया. बस एवढं, इथपर्यंतच करायचं. आता हे लिहून झालं. शेरा कॉलम आपला कोणत्या सेल मध्ये आलाय, तर तो आलाय J4 मध्ये.
ठीक आहे, म्हणजे सगळे शीर्षक तुम्हाला जे पर्यंत आणायचे आहेत. सगळे शीर्षक तुम्हाला कुठपर्यंत आणायचे आहेत? जे पर्यंत. चला आता करूया डेकोरेशन. बघा पहिल्या शीर्षकाला क्लिक करायचं A1 मध्ये. आता A1 ला क्लिक करून त्याला कुठपर्यंत आणायचंय? जे पर्यंत. याला क्लिक केलं, इथं जे ला पण दाबून ठेवा. जे ला दाबून ठेवायचं. जेच्या त्या खालच्या रो मध्ये J1 ला दाबून ठेवायचं. बघा पूर्ण सिलेक्ट झालं. आता जायचं टूल्स मध्ये. बघा 3-3 शीर्षक सांगणार आहे तुम्हाला. एक शीर्षक जरी कळलं तुम्हाला तरी झालं. आता साईज आहे 11 ची. आता पहिलं शीर्षक आहे, मोठं शीर्षक आहे तर 24 ची साईज घेतो मी. ठीक आहे, बॅक आलो. इथे फॉन्ट आहे एरियल. दुसरा कोणताही फॉन्ट तुम्ही घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर अक्षर बोल्ड करा. कलर बघा बाकीचं डॉक्युमेंट सारखंच आहे. बाकीचं सगळं डॉक्युमेंट मधलेच इथे कलर आहेत. तुम्हाला जे पाहिजे तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर फिल कलर. आता या ठिकाणी फिल कलर वापरू शकता, थोडा छान वाटतो. पण फिल कलर वापरत असताना थोडं लाईट कलर वापरा. तर लाईट कलर इथे तर नाहीये. तर इथे 3 टिंबला जा. याच्यामध्ये लाईट कलर आहेत. हे बघा, हे 1 2 3 आणि हा खाली पिवळा झाला. त्याच्यानंतर आपण आलो अलाइनमेंट मध्ये. बघा एक्सेल मध्ये अलाइनमेंट खूप महत्वाची आहे. ठीक आहे, ह्या एवढ्या अलाइनमेंट आहेत. अजून एक्स्ट्रा इथे 3 टिंबला सुद्धा आहेत. पण तिकडे जाण्याची गरज नाही. आपल्याला सेंटर अलाइनमेंट जास्तीत जास्त वापरायची आहे. 95% आपल्याला ही सेंटर अलाइनमेंट वापरायची असते एक्सेल मध्ये. तर याला करा क्लिक. बरं, याला क्लिक केल्याबरोबर हे बघा याच्यातलं नाव गायब झालं. होऊ द्या, काही टेन्शन नाही घ्यायचं. आता खाली या. खाली इथे आहेत बॉर्डर. शीर्षक आहे तर शीर्षकाला बॉर्डर देण्याची गरज नाही. ओके, एकदम खाली या. इथे आहे फिट हाईट, फिट विड्थ, रॅप टेक्स्ट आणि मर्ज. ठीक आहे, तर तुम्हाला मर्ज ला क्लिक करायचं. मर्ज ला क्लिक केलं की बरोबर ते मर्ज होते. ठीक आहे, मर्ज झालं की तुमचं इथलं डेकोरेशन संपलं. बघा पहिलं शीर्षक तुमचं किती छान पद्धतीने डेकोरेट झालंय. परत बघा शीर्षक कशा पद्धतीने डेकोरेट करायचं आहे. बघा आता आपल्याला A2 चं शीर्षक डेकोरेट करायचंय, तर A2 ला क्लिक करा आणि इथे J2 ला दाबून ठेवा. दाबून ठेवलं तेवढं सिलेक्ट झालं. टूल्स मध्ये जा. टूल्स मध्ये जाऊन साईज आहे 11 ची. ती साईज वाढवूया आपण आता. ठीक आहे, 20 ची केली. नंतर फॉन्ट मध्ये गेलो. ओके, त्याच्यानंतर इथे बोल्ड कलर आहे. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही द्या. त्याच्यानंतर फिल कलर. 3 टिंबला जाऊन फक्त शीर्षकांना फिल कलर द्यायचे, ते पण लाईट कलरचे. अलाइनमेंट सेंटर. बॉर्डर तुम्हाला द्यायची नाहीये. ठीक आहे, आणि शीर्षकाला तुम्हाला मर्ज करायचे. बरं, मर्ज म्हणजे काय तो पहिले समजून घ्या. मर्ज म्हणजे A2 पासून ते J2 चे सगळे कॉलम जे आहेत, सगळे सेल आहेत, ते एकच सेल करण्यासाठी तुम्ही मर्ज हा ऑप्शन वापरायचा असतो. मर्जला क्लिक केलं की बघा एका याच्यामध्ये ते आले आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसत आहे. झालं. आता दुसरं शीर्षक बघा. वर्ग जर अजूनही कळलं नसेल शीर्षकाचं डेकोरेशन, तर परत बघा A3 ला क्लिक केलं आणि J3 ला दाबून ठेवायचं, म्हणजे ते आपोआप सिलेक्ट होतं. नंतर टूल्स मध्ये जायचं. साईज 16 ची घेऊया. त्याच्यानंतर इथे फॉन्ट, इथे बोल्ड करा. इथे कलर तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर फिल कलर. त्याच्यानंतर अलाइनमेंट. आता सेंटर अलाइनमेंट घ्यायला मी तुम्हाला सांगितली, पण एखाद्या व्यक्तीचं जर नाव असेल तर ती अलाइनमेंट लेफ्टच वापरायची. ठीक आहे, ती अलाइनमेंट लेफ्टच वापरायची. त्याला सेंटर केलं तरी चालते, असं काही विषय नाही, पण मोस्टली तुम्ही लेफ्ट वापरायची. बॉर्डर करायची नाहीये शीर्षकाला. तुम्हाला खाली करायचंय मर्ज. तुम्हाला करायचंय मर्ज. ठीक आहे, झालं मर्ज. बघा अशा पद्धतीने तुमचे शीर्षक डेकोरेट झाले. आता आपण जाऊया टेबलाकडे. आता अनुक्रमांक याला क्लिक करायचं
आणि आपण असे विद्यार्थी गृहीत धरायचे, किती समजा 15, 16, 17 असे विद्यार्थी गृहीत धरू आणि असं सरकू. म्हणजे इथं जे 17ला दाबून ठेवायचं. जे 17ला दाबून ठेवलं की एवढा भाग तुमचा सिलेक्ट होतो. झाला सिलेक्ट. आता जा टूल्सला जाऊन साईज, आता टेबलची साईज 12, 14, 16 याच्यावर नाही न्यायची. ठीक आहे. तर आपण 16 घेऊया. 16 पण खूप मोठी होईल, आपण 14च घेऊया. ठीक आहे. बॅक आलो. त्याच्यानंतर इथे बोल्ड, त्याच्यानंतर इथे कलर काय करण्याची गरज नाही. टेबलला ब्लॅक कलरच राहू द्या. त्याच्यानंतर फिल कलर देऊ नका इथे, तो चांगला वाटत नाही. दिला असेल तर तो काढून टाका. इथे बघा हा नो फिलचा ऑप्शन आहे, याला क्लिक करा. त्याच्यानंतर अलाइनमेंट सेंटर. ठीक आहे. आता बॉर्डर तुम्हाला यूज करायची आहे. आता बॉर्डर मध्ये बॉर्डर आखायची ना आपल्याला, तर ही 3 नंबरची बॉर्डर तुम्हाला यूज करायची आहे. त्याला म्हणतात ऑल बॉर्डर. त्याला म्हणतात ऑल बॉर्डर, आठवणीने करायची. ठीक आहे. आता आपल्याला खालच्या ऑप्शन मध्ये बघा, इथे वर जर तुम्ही पाहिलं तर अनुक्रमांक व्यवस्थित दिसतोय, विद्यार्थी नाव अडकलंय, इथे जन्मतारीख व्यवस्थित आहे, आईचं नाव बरोबर आहे, पण आधार क्रमांक हे बरोबर नाही दिसत आहे. स्टुडंट आय काय आहे ते पण कळत नाहीये. इथे बाईल क्रमांक पण नाही दिसत आहे. तर ते व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन वापरायचे रॅप टेक्स्ट. टेबलाला मर्ज वापरायचं नाही. इथे म्हणायचे रॅप टेक्स्ट. बघा रॅप टेक्स्ट केलं ना की हे सगळं व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. झालं. आता याला सेव्ह करायचे. बस एवढीच शीट तुम्हाला आज बनवायची आहे. मी परत सांगणार आहे. याला सेव्ह करा. सेव्ह मध्ये जाऊन इथे WPS क्लाउड, माय क्लाउड, बाकी सेव्हची प्रोसेस जशी डॉक्युमेंटला होती तशाच पद्धतीने याला सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह. ठीक आहे. नॉट नाऊ. बॅक या. ही फाईल सेव्ह झाली बघा. विद्यार्थी माहिती WPS ऑफिस. 3 टिंबला जा आणि इथे खाली या आणि सेंड अ कॉपी. सेंड अ कॉपीला क्लिक करा. व्हॉट्सअपला जा आणि आपल्या ग्रुपला सेंड करून द्या. आणि ते वाटल्यास तुम्ही तुमचं नाव लिहून द्या आणि सेंड. अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने एक्सेल सोडवायचे.